आपल्यासोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आहेत नरेंद्र पाटील. पाटील साहेब, कधी नेमका आता हा सगळा घोळ निस्तरला जाणार आहे मध्य रेल्वेकडून आणि प्रवाशांना शांत कधी केलं जाणार आहे? ते हा मध्य रेल्वेकडनं जे काम होतं ते वैशीचं जे झालं होतं ते पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर 9 वाजेपासून दिव्याला जे पॅसेंजर किंवा काही समाजातले इतर घटक तिथे येऊन बसले आणि त्यांनी गाड्या अडवल्या. आमची अप स्लो लोकल लाईन मध्ये फक्त प्रॉब्लेम होता. अप थ्रू, डाऊन थ्रू आणि डाऊन स्लो या चारही लाईनना बंद पाडलं तिथे आणि एका तऱ्हेने पूर्ण मुंबईलाच वेठीस धरलं. जर आपले जे प्रवासी आहेत किंवा इतर कोणी त्यांच्याबरोबर असतील त्यांनी जर आता गेले 2 तास तिथून ते हटत नाहीयेत. पोलीस आलेली आहे, लोकल प्रशासन तिथे सगळं आलेलं आहे. पाटीलजी, पण तुम्ही म्हणताय की प्रवाशांनी ट्रेन अडवून ठेवलेल्या आहेत, पण मध्य रेल्वेवर कायम असे काही ना काही अडचणी येत असतात, त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे. पण रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा त्यांना तेवढं सहकार्य करायला हवं ना. प्रवाशांचा राग स्वाभाविक आहे. एका लाईन मध्ये प्रॉब्लेम होता, इतर 3 लाईन चालू होत्या. इतर 3 लाईन जर चालू दिल्या असत्या तर नुसतं दिव्याच्याच नाही, आता त्यांनी हा जो प्रॉब्लेम आहे हा सगळीकडच्या पॅसेंजर्ससाठी केला. तिथून कल्याण ते दिव्याच्या मध्ये आम्ही गाड्या डायव्हर्ट केलेल्या होत्या. ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम होता त्या लाईन ऐवजी आम्ही गाड्या अप थ्रू चालवत होतो आणि ठाण्यापासून पुढे गाड्या सुरळीत चालू होत होत्या. तांत्रिक अडचणी येणार हे सगळेच मान्य करतात. आम्ही काही प्रवाशांशी बोललो, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की तांत्रिक अडचणी येतात, पण रेल्वे प्रशासनाकडून सहकार्य केलं जात नाही, अनाउन्समेंट्स केल्या जात नाही वेळच्या वेळी. आणि दर रविवारी जर मेगा ब्लॉक घेतला जातो, नरेंद्रजी, दर रविवारी मेगा ब्लॉक घेतात तर तो नेमका कशासाठी, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो की दररोज आम्ही 1618 गाड्या चालवतो आणि ही जी सिस्टम आहे, आपण 150 वर्षापूर्वी मुंबई ते ठाणे जी पहिली गाडी चालवली होती त्यावेळेस आम्ही 50 ते 60 गाड्या चालवत असू. त्यानंतर आता आपण जवळजवळ 1618 गाड्या रोजच्या चालवत आहोत. तर या 18 गाड्या जेव्हा रोजच्या चालवते त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आपली 4 ते 5 मिनिटाची आहे आणि एवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा त्याला आपल्याला मेंटेनन्स रेग्युलर करावा लागतो. आणि ही जी पूर्ण सिस्टम आहे ही जुनी पण सिस्टम होत आहे, तर आणि इतकी इंटेन्सिव्हली वापरली जात आहे. त्यानंतर हळूहळू आपण 200 गाड्या चालवल्यानंतर 400 चालवल्यानंतर 600 चालवायला लागलो. आज आता आपण 1618 गाड्या चालवत आहोत. तर तो प्रकार त्याचा परिणाम सिस्टमवरती होतोच. आता 150 वर्षापासून दिव्या मुंब्रा कळव्याच्या पॅसेंजर्सला येण्यासाठी राज्य सरकारकडनं इतर काही सोयी जर झाल्या असत्या तर कदाचित तेवढे हे प्रॉब्लेम एवढे मोठे राहिले नसते. पण अजूनही सबबला पूर्णपणे मध्य रेल्वेच्या ह्या सिस्टमवरतीच डिपेंड राहावं लागतंय. ही एक खेदाची बात आहे. म्हणजे आपल्याकडे मेट्रो ही 10, 15, 20 वर्षापूर्वीच निघायला हवी होती किंवा इतर जे पर्याय उपलब्ध असायला पाहिजे होते ते उपलब्ध नाहीयेत. अजूनही पूर्णपणे भार जो आहे हा मध्य रेल्वेच घेत आहे. त्यामुळे आपल्याला गाड्या वाढवाव्या लागतात. जसं 24 तास आपल्याकडे फिक्स्ड आहेत. पाटीलजी, खरं तर हे मुद्दे तुम्ही आज इथे आमच्या पुढे मांडताय, हे इथे मांडत असतानाच खरं तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांपुढे सुद्धा इतक्या स्ट्रॉंगली हे सगळे मुद्दे मांडले असते आणि प्रशासनाने सुद्धा जर काम सुरळीत केलं असतं तर कदाचित हा त्रास झाला नसता. धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील होते. थोडक्यात त्यांच्या बोलण्यावरून त्यांचं एकंदरीत असं मत होतं की प्रवाशांनी सहकार्य करायला हवं होतं. खरं तर दोघांनी एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित आहे, पण इथे प्रवाशांचा असा उद्रेक होणं स्वाभाविक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.